इंडिया दॅट इज भारत हे आपल्या देशाचं नाव ठरलं ते घटना समितीमध्ये झालेल्या प्रदीर्घ अशा चर्चेनंतर आणि मतदानानंतर देखील. त्यावेळी देखील आपल्या देशाचं नाव नक्की काय असावं, इंडिया हा शब्द आधी असावा की भारत हा शब्द आधी असावा, यावरती बराच मोठा खल झाला होता. अनेकांनी भारत हा शब्द आधी असावा असा आग्रह धरला होता. वेगवेगळी इतर नावं देखील त्यावेळी पुढे करण्यात आली होती. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिया दॅट इज भारत यासाठीचा आग्रह त्यांनी कायम ठेवला आणि पुढे मतदानाअंती हे नाव आपल्या देशाला स्वीकारण्यात आलं. आज आपण आपल्या देशाचं इंडिया हे नाव देखील वापरू शकतो आणि भारत हे नाव देखील वापरू शकतो. मात्र आता इंडिया हे नाव वगळून भारत हेच फक्त नाव वापरायचं का, असा एक प्रश्न उपस्थित झालाय भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे. आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत. सर, हा सगळा इतिहास आहे. आज इंडिया आणि भारत हे दोन्ही आपण वापरू शकतो. मुद्दा आहे की इंडिया हे वगळणं शक्य आहे का, त्यासाठी घटनेमध्ये काही बदल करावे लागतील? एक गोष्ट लक्षात घ्या की प्रिॲम्बल ही जी कॉन्स्टिट्यूशनमधली आहे ती इंडिया हा शब्द वापरते, भारत हा शब्द वापरत नाही. त्याच्यामुळे आर्टिकल 1मध्ये बदल करण्याच्या अगोदर तुम्हाला असणारा प्रिॲम्बलमध्ये बदल करावा लागेल. केशवनंदा भारती केस ही जी निर्णय आहे त्या निर्णयामधला दोन गोष्ट महत्त्वाची आहेत. एक, त्यांनी असं म्हटलं की प्रिॲम्बल हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, आणि दुसरं त्यांनी असं म्हटलं आहे की घटनेच्या सुधारणेच्या अधिकाराखाली बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही हातच लावू शकत नाही. त्याच्यामुळे फार तर काय करता येईल त्याच्यामध्ये इंडिया हा शब्द ठेवून इंडिया भारत असं वापरावं लागेल अशी परिस्थिती आहे. तसं तर आहेच की. इंडिया हा तुम्हाला वगळता येणार नाही. हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून निकष जो निघतोय तो त्याच्यातला आहे. आता जे काही माझ्या दृष्टिकोनातून हा जो खेळ आहे तो एनडीएमधला पोकळपणा बाहेर आणण्यासाठी केला असं मी त्या ठिकाणी मानतोय. एनडीएमधले जे काही 70 वर्षाचे पार्टनर्स आहेत सगळे, त्यांनी इंडिया हा शब्द वापरत आलेले आहेत. आणि डोक्यामध्ये इंडियाच हा बसलेला आहे. भारत हा केव्हा तरी आपण असणारा भाषणामध्ये, सभेमध्ये, ह्याच्यामध्ये आपण असणारा वापरतो. BJPने एवढंच केलं की G20च्या निमंत्रण पत्रिकेवरती भारत हा शब्द वापरला आणि आपली असणारी एक राजकीय खेळी त्यांनी केली. त्या राजकीय खेळीमध्ये इंडिया अडकला असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. कारण एकतर हे काढणार का, हे अमुक करणार का, तमुक करणार का, तमुक करणार का, अशा सगळ्या स्वरूपामध्ये तो मांडला जातोय आणि BJP फक्त तमाशा बघत बसलेली आहे. सर, आता तुम्ही म्हणताय की इंडिया शब्द वगळणं हे घटनेमध्ये बदल करण्यासारखं होईल, बरोबर? कारण प्रिॲम्बल बदलता येत नाही, करताच येणार नाही अशी असणार परिस्थिती आहे. त्यांनी फक्त असणारं मोठे मोठे वकील आहेत, अमुक आहेत, एवढे मोठे स्टॉलवर्ड्स आहेत आमच्याकडे, हे कसे बुद्धू आहेत. चर्चा घडवून आणणं, एक रान उठवणं, बुद्धू आहेत हे त्यांनी सिद्ध केलं. आणि आम्ही कसे असताना या ठिकाणी हुशार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. एवढंच फक्त मी त्याच्यातला म्हणतो. इंडियाने या गिमिकला इग्नोर केलं पाहिजे होतं, सांगत असताना की तुम्ही भारत एकदा वापरला ठीक आहे. इंडिया वापरण्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती एक म्हणजे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये झालेले कायदे हे इंडिया हा शब्द वापरतात, तेव्हा ती कंटिन्युटी पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसरा, लँग्वेज या मुद्द्यावरती डिव्हिजन झालं, त्यावेळेस समसमान मतदान झालं, हिंदी की इंग्रजी. बाबासाहेबांनी त्यावेळेस असताना इंग्रजीच्या बाजूने स्वतःचं अध्यक्षीय मत टाकलं, तेव्हा इंग्रजी, आणि तेव्हा कुठं सदर्न स्टेट म्हणायला लागले की आम्ही आता भारताबरोबर राहू. म्हणजे इंडिया हा शब्द भारताला जोडणारा आहे, एकत्र आणणारा आहे. हे जे नॅरेटिव्ह आलं पाहिजे, खरं नॅरेटिव्ह जे आहे आलं पाहिजे होतं, ते नॅरेटिव्ह इंडियाकडून आलं नाही, तर BJP बॅशिंग सुरुवात झालं. त्याच्यामुळे मी असं म्हणतो आहे की ह्या गेममध्ये BJP पुढे निघून गेली आणि इंडिया हारला अशी परिस्थिती आहे.
आता हे झालं एक कायदेशीर बाजू याची, परंतु जसं की तुम्ही म्हणालात की इंडियाची जी काही कन्सेप्ट आहे, आपल्या देशाची एक संकल्पना आहे, तर त्यासाठी इंडिया हा शब्द वापरणं गरजेचं आहे. कारण उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्यामध्ये जी काही भाषेची भली मोठी दरी आहे म्हणा किंवा वाद आहेत, आपण स्पष्ट बोलायचं झालं तर मग इंडिया शब्द आम्ही वापरणार नाही असं म्हटलं तर हा वाद आणखी वाढत जाईल. काही पक्ष किंवा काही प्रदेश आपल्या देशातले असे म्हटले की नाही, इंडिया हा शब्द परकीय आहे आणि भारत हा शब्द इथला मातीतला आहे, इथला स्थानिक आहे. तर ही जर भूमिका घेतली गेली, भले तो संविधानामध्ये राहिला इंडिया शब्द, मात्र आम्ही तो वापरणार नाही, ही भूमिका, म्हणजे आपण आत्ता बघितलं की राष्ट्रपतींच्या लेटर हेडवरती भारत आहे, ही जर भूमिका पुढे अशीच घेतली गेली तर पुढचं चित्र तुम्ही काय पाहता? हिंदुस्तान टाइम्स नावाचं दिल्लीवरनं निघणारं जे वर्तमानपत्र आहे, त्याचे 8-9 वर्षापूर्वी एक आर्टिकल आलं होतं, नॉर्थ वर्सेस साऊथ. एका सिनियर एडिटर होती, त्यांनीच ते लिहिलं होतं. ते माझ्या अंदाजानं पुन्हा रिपीट करण्याची परिस्थिती असं मी त्या ठिकाणी मानतोय की सदर्न स्टेटमध्ये नॉर्दर्न स्टेटबद्दलची काय भावना आहे आणि नॉर्दर्न स्टेटमधलं सदर्न स्टेटमधली असणारी काय भावना आहे, याचा असणारं एक पूर्णपणे त्यांनी भावना व्यक्त केली होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा त्यांनी असं त्याच्यामध्ये म्हटलं होतं की हा डिवाइड जेवढ्यात लवकरात लवकर आपल्याला मिटवता येईल तेवढ्या लवकरात लवकर अधिक चांगला आहे, नाहीतर हा जो डिव्हिजन झालेला आहे ते ह्या देशाला खाऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे इंडिया हा त्याच्यामुळे आपण इंडिया भारत ही कॉन्ट्रोवर्सी उभी करून त्या वादामध्ये भर घालतोय का की घालत नाही, याचं प्रत्येक पॉलिटिकल पार्टीने बघणं म्हणजे महत्त्वाचं आहे. इंडिया हा शब्द, हा जो दुभंग आहे, हा जो डिवाइड आहे उत्तर आणि दक्षिण, हा दुभंग साधणारा शब्द आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच डोक्यामध्ये ठेवून, हाच विचार करून त्यावेळी इंडिया दॅट इज भारत हे निवडलं होतं. बरोबर आहे. म्हणून त्यांनी असं ते मतदान डिव्हिजन झालं त्यावेळेस त्यांनी इंग्रजीच्या बाजूने मतदान दिलं होतं. यालाच अनुसरून पुढचा प्रश्न, आत्ता जो वाद सुरू आहे उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर की सनातन धर्माबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य, तर या वक्तव्याला जोरदार आक्षेप घेतला जातो आहे भारतीय जनता पक्षाकडून, त्याचबरोबर उत्तर भारतातील आणि इतरही ठिकाणच्या अनेक धार्मिक संघटनांकडून. माझ्या अंदाजानं दक्षिणेतला इतिहास हा आपण बारकाईने बघत नाही आहोत, वाचत नाही आहोत, अशी असणारी परिस्थिती आहे. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणत त्यावेळी DK द्रविड कलगम म्हणून असणारी जी DK मुवमेंट म्हणून होती अनादुरांची, ती फार स्ट्रॉंग होती त्यावेळेस. आणि त्यांनी रावण आमचा महापुरुष आहे असं त्यांनी स्टँड घेतला होता आणि आम्ही रावणाला जाळू देणार नाही, त्याचं दहन करू देणार नाही, असा असताना स्टँड होता. नेहरूंनी बड्या मुश्किलने असणारा तो स्टँड त्याच्यामध्ये नाही मिटवला, स्वतःचं राज्य जाऊ दिलं, तिथे असणारं DMKचं राज्य आलं, अशी परिस्थिती आहे. आणि सनातन धर्माने सुद्धा आपल्यामधला बदल केला पाहिजे, ती त्यावेळेशी असणारी चर्चा होती. आणि मुळात DK मुवमेंट म्हणजे ही शूद्रइझम संपवणं ही मुवमेंट होती. आणि बाबासाहेब इथला असणारा अस्पृश्यतेची मुवमेंट इथल्या असणाऱ्या चालवत होते. तेव्हा तुम्ही जेव्हा पुन्हा सनातन धर्म असं म्हणणार असाल, सनातन धर्म इस्टॅब्लिश करणं म्हणत असाल, तर पुन्हा तुमच्या धर्मामध्ये शूद्रइझम आहे का आणि अनटचेबिलिटी आहे का, अस्पृश्यता आहे का, याचा तुम्ही असणारा खुलासा केला पाहिजे. आणि तो खुलासा होणार नसेल तर माझ्या अंदाजानं इथे एक वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाचं राज्य हे मेलेले मुर्दे, गाडलेले मुर्दे, की ज्याचा आता नव्या पिढीशी असणारा काहीही संबंध नाही,
ते पुन्हा उखडून काढते, तो पुन्हा वाद उभा करते आणि त्या वादातून पुन्हा दुभंगता निर्माण करते, हे जनसामान्य माणसांनी लक्षात घ्यावं. सर, तुम्ही म्हटलात की हा दुभंग निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचवेळी उदयनिधी मारन यांचं, स्टॅलिन यांचं हे वक्तव्य हिंदू विरोधी आहे, हिंदू धर्माच्या विरोधी आहे, असा एक आरोप होतोय. सनातन धर्माच्या विरोधात आहे हे आपण लक्षात घ्या. सनातन धर्म वेगळा, हिंदू धर्म वेगळा. इतिहासाला कोणीही, माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की हा अमुक हा अमुक हा अमुक हा अमुक असं तुम्ही तिथे करू शकत नाही आहात. तुम्हाला त्याच्यामध्ये असणारं जे इथे भोगी आहेत, शूद्रइझमचे भोगी आहेत आणि इथला असणारा अस्पृश्यतेचे भोगी जे आहेत, की जो ह्या देशातला 60-70% वर्ग आहे, त्याच्या मनामध्ये तुम्ही पुन्हा भीती का निर्माण करताय? त्याच्या मनामध्ये पुन्हा तुम्ही शंका का निर्माण करताय? नवी व्यवस्था 70 वर्ष व्यवस्थित चालली होती, ही पुन्हा तुम्ही असणारं चर्चा आणून भीतीचं वातावरण जे निर्माण करत आहे, दडपशाहीचं वातावरण निर्माण करत आहे, त्या दडपशाहीच्या वातावरणाला माझं स्वातंत्र्य अबाधित राहावं, माझं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून तो असणारा टोकाच्या भूमिका घेतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देश पातळीवरती करू पाहत होते, तीच द्रविड मुवमेंट त्या काळी तिथे जी करू पाहत, दक्षिण भारतामध्ये करत होती. का आत्ताचं आपण तामिळनाडू बघतोय, पण जुनं तामिळनाडू आपण असं बघितलं तर आंध्र प्रदेश त्याच्यामध्ये, म्हणजे मद्रास प्रॉव्हिन्स हे जर आपण बघितलं तर मद्रास प्रॉव्हिन्समध्ये तामिळनाडूही होता, कर्नाटकातलाही भाग होता आणि केरळातलाही भाग होता. धन्यवाद सर. प्रश्न इंडिया की भारत हा असेल किंवा उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य असेल, याच्यावरून राजकारण तर भरपूर होत आहे, परंतु राजकारणाच्या पलीकडे यामधून उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत हा वाद, आणि हा वाद देखील सनातन आहे, हा वाद पुन्हा एकदा उभा राहतोय का? कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.